इथे आजचा सभा विचारायचे की राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्राचे अध्यक्ष जनता पाटील तुम्हा सगळ्यांचं नेतृत्व करणारे आमचे सरकारी मानसिंगरावजी नाईक सर्व उपस्थित असलेले सर्व काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालचा शिवसेना हा पक्ष आणि अन्य सगळे झाले त्या सगळ्यांचे पदाधिकारी आणि उपस्थित सरकारी बंधू-भगिनी, आजचा दिवस हा या तालिका फेर करणारा आणि महाराष्ट्राचा एका अत्यंत कर्तृत्ववान अशा नेतृत्वाचं स्मरण करण्याचा दिवस आहे. 1 मेला महाराष्ट्र राज्य स्वतंत्र झालं. संयुक्त भारताची चळवळ होती. अनेक दिवस ही चळवळ चालली. अनेक लोक संघर्षात होते, तुरुंगामध्ये गेले आणि त्या कालखंडामध्ये सगळ्या महाराष्ट्र स्वतंत्र आणि एकत्र कसा करता येईल हा विचार होता. गुजरात आणि महाराष्ट्र या दोघांचं द्विभाषिक राज्य या ठिकाणी होतं आणि हे द्विभाषिक राज्य जाऊन मराठी भाषेचा सन्मान करण्याच्यासाठी मराठी भाषिकांचं राज्य व्हावं हा संघर्ष त्या काळामध्ये सुरू होता. आम्ही लोक सगळे कॉलेजमध्ये होतो आणि या संघर्षामध्ये लावणीकरणात सहभागी होतो. अनेकांनी जनमानस तयार करण्याच्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा त्या काळात केली होती आणि त्या सगळ्यांची यादी जर करायची राहिली, सगळं महाराष्ट्राचा माणूस जागा करण्याचं काम याच शिराळच्या मातीच्या वाचेगावच्या एका कर्तृत्वान शाहीराणी हा संबंध महाराष्ट्र जागा करायला प्रचंड अशा प्रकारची कामगिरी केली. त्या काळात शाहीराचं स्मरण हे तेव्हा सगळ्यांना होतं. हे राज्य कसं होईल त्याबद्दलची मागणी होती, पण खऱ्या अर्थानं हे राज्य करण्याच्यासाठी त्यावेळेच्या काँग्रेसच्या अध्यक्ष इंदिरा गांधी यांना मराठी माणसाचं मन समजून सांगण्याचं काम हे यशवंतरावजींनी केलं आणि इंदिराजींना घेऊन जवाहरलाल नेहरूंना हे महाराष्ट्र करण्याची आवश्यकता त्यांनी पटवून दिली आणि त्यानंतर 1 मे 1907 रोजी या राज्याची निर्मिती झाली. आणि म्हणून आजचा दिवस हा एक प्रकारचा ऐतिहासिक अशा प्रकारचा दिवस आहे. आजच्या दिवसाचा महिमा अण्णाभाऊ साठेंनी अनेक कार्यक्रमामधून सांगितलं होतं. अनेक त्यांची गीतं, अनेक त्यांची काव्य ही त्या काळच्या पिढीच्या मुखातून सातत्यानं असतात. डोंगरी शेत माझं हे कुठं वगैरे वगैरे अनेक गाशी आहेत आणि ती सगळी गायली, मोठी केली आणि लोकांच्या कानामध्ये घुसवली ती अण्णाभाऊ साठेंनी. ते अण्णाभाऊ साठेसुद्धा या शिराळ तालुक्याचे आणि त्यामुळं या सगळ्यांचं स्मरण करणं हे तुमचं माझं कर्तव्य आहे. आणि म्हणून चव्हाण त्यांच्यापासून संयुक्त महाराष्ट्राच्यासाठी ज्यांनी खस्ता खाल्ल्या त्या सगळ्यांना मी अभिवादन करतो आणि माझे 2 शब्द या ठिकाणी सुरू करतो. आज कशाची आपण जमलं, आज या देशामध्ये एक वेगळी परिस्थिती झाली. या देशामध्ये देशाचा कारभार कसा चालवायचा यासंबंधीचा प्रश्न निर्माण झाले. हा देश स्वातंत्र्याच्या नंतर अनेक लोकांनी चालवला. जवाहरलाल नेहरू होते, लालबहादूर शास्त्री होते, गुलजारीलाल नंदा होते, नंतरच्या काळामध्ये इंदिरा गांधी होत्या, त्यांच्या नंतरच्या काळामध्ये राजीव गांधी होते, अटल बिहारी वाजपेयी होते. अनेकांची नावं घेता येतील
त्याच्यात नरसिंहराव येथील डॉक्टर हनुमंत यांची या सगळ्यांनी हा देश कसा चालवायचा या संबंधीचे आदर्श हे आपल्या सगळ्यांच्या समोर दिले. समाजाच्या समोर प्रश्न खूप आहेत, प्रश्न असतात, पण ते प्रश्न सोडवायचे कसे यासाठी दृष्टी असते. अलीकडच्या काळामध्ये गेले 10 वर्ष आपण हे बघतो की हा सवन कारभार चालवायचा अधिकार मोदींच्या हातामध्ये गेलेला आहे. मोदी यांचं एक वैशिष्ट्य आहे की खरी गोष्ट असो आता खोटी नसो प्रभावीपणाने लोकांच्या समोर मांडायची आणि आपलं सत्य या प्रकारचं एक वातावरण तयार करायचं. साधी गोष्ट आत्ता जयंतांनी उल्लेख केला, महाराष्ट्राचाच नाही तर देशाचा माणूस आज महागाईने त्रासला आहे. त्या महागाईच्या प्रश्नाच्या उद्देश एक उदाहरण जयंतांनी या ठिकाणी दिलं आहे. कितीतरी गोष्टी सांगता येतील ज्याचा उल्लेख त्यांनी या ठिकाणी केला की मोदी 2014ला सत्तेमध्ये आले आणि 2014ला सत्तेमध्ये येत असताना पहिली मागणी त्यांनी ही सांगितली लोकांना की आम्ही पेट्रोलचे दर हे खाली आणणार आहोत. त्यावेळेला पेट्रोलचा दर 71 होता, आज तो 106च्या पुढे गेलेला आहे आणि आश्वासन काय दिलं होतं हे भाव आम्ही खाली करणार. प्रत्येकाला घरामध्ये स्वयंपाक करण्याच्यासाठी आमच्या भगिनीला गॅस सिलेंडर लागतो आणि त्या काळात मोदींनी सांगितलं 2014ला 410 रुपये सिलेंडरची जी किंमत आहे ती मी 50% कमी करणार. पण आज प्रत्येक समाजानं ती 1160च्या पुढं हा जाऊन बसलेली. आणि मला आठवतं की त्यावेळेला 10 वर्षापूर्वी मोदी मुंबईला आले होते आणि एका जाहीर सभेमध्ये सिलेंडरचा विषय त्यांनी काढला आणि सांगितलं येथे तर 50 दिवसामध्ये आम्ही सत्ता आल्यावर किंमत खाली आणणार, पण माऊली तू मताला जाशील त्यावेळेला गॅस सिलेंडरला पूजा कर, त्याला नमस्कार कर आणि त्याची आठवण कानात ठेवून मनात ठेवून मतं द्यायला त्या ठिकाणी जावी. तुझी खात्री आहे, आमची खात्री आहे की तुम्ही एवढी महागाई करणार आहे ना, एका वेगळ्या दिशेला पाठवायची आवश्यकता आहे हे लक्षात घेऊन तुम्ही तुमच्या मताचा अनुभव त्या ठिकाणी करा. मोदी साहेबांनी आणखी एक गोष्ट सांगितली की या देशाच्या तरुण माणसावर कष्ट करायचा अधिकार आहे. आमचा आग्रह हा होता की त्यांनी कायदा करावा. आम्ही जबाबदारीने सांगू इच्छितो की महाराष्ट्रामध्ये आम्हा लोकांच्या हातामध्ये राज्य होतं, मी स्वतः राज्याचा प्रमुख होतो. त्या काळामध्ये एक महत्त्वाचा कायदा करण्याचा विचार होता. विसफ भागे या सांगली जिल्ह्यांनी एक कर्तृत्वान विद्वान असे ग्रस्त आणि त्यांचं नेतृत्व महाराष्ट्राच्या विधिमंडळाला लागलं होतं. वाघे साहेबांच्या आयुष्यामध्ये त्यांनी एक मोठं काम केलं आणि ते मोठं काम म्हणजे रोजगार हमी. रोजगार हमीमध्ये काम करण्याचा अधिकार कष्ट करण्याला त्यांनी दिला. पण नंतरच्या काळामध्ये आम्हाला लोकांच्या हातामध्ये सत्ता असताना हा रोजगार हमी निवड शब्द ठेवला नाही, नुसता साधा एक प्रशासकीय आदेश काढला नाही, पण कायदा केला आणि कायद्याने हे रोजगार हमी जाण्याचा अधिकार कष्टकरी माणसाला या राज्यामध्ये अफेल केला. आणि त्याचं महत्त्वाचं कारण ही बेकारी कमी होती. आज काय चित्र दिसतं जगामध्ये एक संघटना आहे, तिचं नाव इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन ILO. ही जगामध्ये तरुणांच्यामध्ये बेरोजगारीचा अभ्यास करते, कामगारांच्या प्रश्नाचा अभ्यास करते. त्यांचा अधिकार आभार आहे की भारतामध्ये 100 मुलं जी शाळा कॉलेजमधून बाहेर पडतात, नोकरीच्यासाठी शोध घेतात, त्यातल्या 87 मुलांना आज नोकरी मिळत नाही. आणि मोदी सांगतात की दरवर्षी 2 कोटी नोकऱ्या आम्ही तयार करणार. कुठे गेल्या त्या 2 कोटी नोकऱ्या? 87% मुलं
आज नोकरीवना असतील, अस्वस्थ असतील, तर या सरकारने दिलेलं आश्वासन कुठे गेलं हा प्रश्न विचारायचा अधिकार तुमचा माझा सगळ्यांचा आहे. अनेक गोष्टी त्यांच्याबद्दलच्या सांगता येतील. या 10 वर्षामध्ये राज्य आणि त्यांची प्रतिष्ठा, लोक निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींची प्रतिष्ठा, या गोष्टीसुद्धा तितक्याच महत्त्वाच्या आहेत. मोदी साहेब या सगळ्या गोष्टीचा आग्रह सांगत असत, पण प्रत्यक्ष काय झालं? अनेक ठिकाणची अनेक उदाहरणं आहेत. लोकांनी निवडून दिलेले प्रतिनिधी त्यांची बेइज्जत कशी होईल यासंबंधीचे अनेक निकाल मोदींच्या काळात झाले याची उदाहरणं देता येईल. साधी गोष्ट आहे, झारखंड नावाचं राज्य, त्या झारखंड हे आदिवासींचं राज्य, तिथला मुख्यमंत्री आदिवासी. एक दिवशी आदिवासींच्या प्रश्नाच्यासाठी रांची हे त्या झारखंडचं कॅपिटल ठिकाण आहे, राजधानी आहे, त्या ठिकाणी एक मोठं संमेलन त्यांनी केलं आणि त्या संमेलनामध्ये आदिवासींच्यावर कुठे अत्याचार होतात यासंबंधीची चर्चा झाली. आणि त्या चर्चेमध्ये तिथल्या मुख्यमंत्र्यांनी भाग घेतला आणि आदिवासींचं दुखणं त्या संमेलनामध्ये मांडलं. आणि ते मांडत असताना केंद्र सरकार याच्याकडे धुंकूनही बघत नाही म्हणून त्यांच्यावर त्यांनी टीका केली. परिणाम काय झाला? एखादा असा राज्यकर्ता लोकांच्या सुखदुःखाशी संवेद होणारा, तर त्या आदिवासी मुख्यमंत्र्यांचं म्हणणं लक्षात घेऊन त्याचे प्रश्न सोडवायला समंजसपणाची भूमिका घेतली असते. पण मोदींनी केलं काय? त्यांच्या प्रशासनाने केलं काय? केंद्र सरकारवर तुम्ही टीका करता, कारणं काहीतरी काढली आणि झारखंडच्या मुख्यमंत्र्यांना गेले 6 महिने तुरुंगात टाकलेले. राज्याचा मुख्यमंत्री आज तुरुंगामध्ये. देशाची राजधानी दिल्ली, दिल्लीमध्ये गेले 2-3 निवडणुकीमध्ये अरविंद केजरीवाल नावाचा तरुण हा त्या ठिकाणी लोकांनी निवडून दिला. त्याच्या हातात दिल्लीची सत्ता दिली. त्यांनी अनेक चांगल्या गोष्टी केल्या. त्यांनी शिक्षणामध्ये सुधारणा केली, त्यांनी आरोग्य खात्यात सुधारणा केल्या, लोकांच्या रस्ते असोत, पर्यावरणाचे प्रश्न असोत, त्या सगळ्या गोष्टींमध्ये त्यांनी प्रचंड बदल केले. आणि काम इतकं चांगलं केलं, देशाच्या अनेक राज्याचे लोक हे दिल्लीचा विकास बघायला येतात, पण त्याबरोबर भारताच्या बाहेरचे लोकसुद्धा या तरुणांना एका ठराविक काळात दिल्लीचा चेहरा कसा बदलला हे पाहण्याच्यासाठी येतात. तर या ग्रस्तांचं एक वैशिष्ट्य आहे, योग्य असेल तिथं योग्य म्हणायचं, अयोग्य असेल त्या ठिकाणी अयोग्य म्हणायचं. आणि त्यांनी एका संमेलनामध्ये केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणावर हल्ला केला. परिणाम काय झाला? आज अरविंद केजरीवाल तुरुंगामध्ये आहेत. मला आनंद आहे, कालच सुप्रीम कोर्टाने तिथं त्या एजन्सीला सूचना दिली की त्यांना अटक करण्याची काय आवश्यकता होती याबद्दलची माहिती या आठवड्यात आम्हाला द्या. माहिती नाही नक्की काय माहिती जाईल, पण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, काम करणारा देशाच्या राजधानीचा मुख्यमंत्री एखादी जी भूमिका मान्य नाही म्हणून बोलतो तर त्याला तुरुंगात टाकणं याचा सत्य अर्थ आहे की हळूहळू हुकूमशाहीच्या रस्त्यात जावं लागेल. या रस्त्यावर जाण्याची भूमिका या देशाच्या लोकांचा मूलभूत अधिकार हा उद्ध्वस्त होणार आहे. एका दृष्टीनं चिंता ही आहे की देशाची जी संविधान आहे, घटना आहे, ती घटना संकटात येईल असं चित्त दिसते. आम्ही हे का म्हणतो? मोदी साहेब जाईल त्या ठिकाणी सांगतात की आमच्या विरोधात टीका करतात घटनेच्याबद्दलची, पण तसं काय होणार नाही. ठीक आहे, तुम्ही एका दृष्टीने असं म्हणता, पण मोदी साहेबांचे दुसरे खासदार, त्यांचं नाव हेगडे, कर्नाटक राज्यात येतात, त्यांनी जाहीरपणानं मतदारांना मागणी केली की 400पेक्षा जास्त खासदार निवडून दे, कारण हे 400पेक्षा खासदार मोदी साहेबांचे निवडून जर दिले तर या देशामध्ये मोदींना घटनेची दुरुस्ती करायची आहे,
ते सहज शक्य होईल. ही मागणी त्यांच्या मनात होती. ज्योती मिर्झा नावाच्या खासदार त्यांच्या पक्षाचा राजस्थानमध्ये आल्या त्या जाहीरपणाने सांगतात हा देश मोदींच्या हातामध्ये देऊन उत्तम दिशेने चालवायचा असेल, घटनेत दुरुस्ती करायची आवश्यकता दिसते. ती जर करायची असेल तर मोदी साहेबांना 400पेक्षा जास्त खाते अधिकार त्या ठिकाणी द्या. अशाच प्रकारचे एक खासदार उत्तर प्रदेशमध्ये रजू साहेब त्यांचं नाव त्यांनी जाहीरपणाने मागणी केली लखनौला की या राज्यातल्या सगळ्या जनतेनं मोदी साहेबांना 400पेक्षा जास्त जागा द्याव्यात की जेणेकरून घटना बदलायचं काम हे सहजपणानं सोपं. आज एका बाजूला मोदी म्हणतात की या रस्त्याने आम्ही जाणार नाही आणि दुसऱ्या बाजूने त्यांचे पार्लमेंटमधले सहकारी सतत बोलत आहेत की हे करायचं आहे, हे करण्याच्यासाठी मोदींना शक्ती द्या, त्यांना अधिकार द्या. याचा अर्थ सच आहे. आज ते काही बोलत असले उद्या सत्ता हातात आली, क्रमवारी आला तर या देशाच्या संविधानावर परिवर्तन करण्याची इच्छा ते खुली केल्याचं राहणार. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही घटना तुम्हाला दिली. या घटनेनं हा देश स्वतंत्र राहिला. या देशाच्या आजूबाजूचे देश बघितले, कधीतरी त्या देशामध्ये हुकुमशाही आली. पाकिस्तानमध्ये हुकुमशाही होती, पाकिस्तानमध्ये लष्करशाही होती, श्रीलंकेमध्ये लष्करशाही होती, नेपाळमध्ये लष्करशाही होती, बांगलादेशमध्ये मुजीबुर रहमानची हत्या झाल्याच्या नंतर तिथेही लष्करशाही होती. म्हणजे भारताला कधी काही लष्करशाही किंवा हुकुमशाहीने वेगळा टाकला हे आपण पाहिलं होतं. आणि ती स्थिती हिंदुस्थानामध्ये करावी अशी मनोभावना ही जर भाजपच्या नेत्यांची असेल तर तुम्हाला मला जागे राहावं लागेल आणि त्यांना आवर घालावं लागेल. आणि तर आवर घालायचं असेल तर उद्याच्या निवडणुकीमध्ये मताचा अधिकार वापरून आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असो, काँग्रेस पक्ष असो, शिवसेना असो, उद्धवजींच्या नेतृत्वाखाली या सगळ्या संघटनेने मिळून जी एक राष्ट्रीय आघाडी केली, त्या आघाडीचे जे उमेदवार आहेत ते ठिकठिकाणी निवडून देणं हे तुमचं माझं कर्तव्य आहे. त्यासाठी या मतदारसंघामध्ये एका तरुण कार्यकर्त्याला संधी मिळाली सत्यजित पाटलांच्यासारखा की जो काम हातामध्ये घेतल्याच्या नंतर बारकाईने अभ्यास करून त्या कामाची प्रामाणिकपणाने राहून प्रश्नाची सोडवणूक करण्याची दृष्टी असलेला असा हा तरुण कार्यकर्ता आहे. त्यांची खून मशाल आहे. ती मशाल याच्यामध्ये ठेवली पाहिजे. ज्या ठिकाणी काँग्रेसचा उमेदवार असेल तिथं त्यांची खून हाताची असेल, पंजाची असेल, राष्ट्रवादीचा उमेदवार असेल तर त्या ठिकाणी आमची सगळ्यांची खून आज फिफाने वाजवणारा माणूस ही त्यांची खून आहे. या खुनात तिने तुमच्या मतदारसंघात जी काही खून याची असेल त्या खुनेचा जो उमेदवार असेल त्याच्या बाजूनं वचन लावणं आणि त्यांना विजयी करणं हे ऐतिहासिक काम तुम्हाला सगळ्यांना करायचं आहे. ते तुम्ही कराल अशा प्रकारची अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. आणि आणखीन पुढे जायचं असल्यामुळे अधिक वेळ न घेता आपल्या सगळ्यांची रजा घेतो. जय हिंद, जय भारत. धन्यवाद साहेब. एकच गोष्ट मला सांगायची की अलीकडे 2 राज्यात निवडणुका झाल्या, एक कर्नाटक आणि दुसरं तेलंगणा. जे मुद्दे आम्ही मानतोय त्या राज्यामध्ये सुद्धा ते मुद्दे मांडले होते. आणि नुसते मांडले नाहीत, आश्वासने दिली होती आणि त्या आश्वासनेचे निर्णय त्या राज्यांनी केले. उदाहरण सांगतो, कर्नाटकमध्ये बेरोजगार पदवीधर जो आहे त्याला 3,000 रुपयाचा महिना भत्ताच्या सरकारने राबवायला सुरुवात केली. आज मी कर्नाटकाचं इथं आलो. माझी सकाळची सभा ही निफाडीला होती आणि त्या ठिकाणी महिलांना विचारलं
फार मोठ्या संख्येनं महिला होत्या. मला आश्चर्य होते की एवढी उपस्थिती कशी. 50%पेक्षा जास्त महिला होत्या. काही महिलांना विचारलं, तुम्ही या सगळ्या या ठिकाणची उपस्थिती कशी केली. त्यांनी सांगितलं, आम्ही संसार करतो. आज कर्नाटक सरकारने कुटुंब महिलेला दर महिन्याला 2000 रुपयाचं अनुदान दिलं आणि महिलांच्यासाठी 7 राज्यात मोफत बस पास हा त्यांनी दिला आणि 200 युनिटपर्यंत वीज ही मोफत दिली. हे कर्नाटकात आज राबवलेलं आहे. तेलंगणा त्याही ठिकाणी काँग्रेस पक्ष आणि मित्र पक्ष यांनी निवडणूक लढवली. 4 महिन्याच्या पूर्वी ते निकाल काय घेतले. शेतकऱ्यांना दरवर्षी प्रति एकर 15,000 रुपये हा भत्ता द्यायचा निर्णय घेतला. 18 वर्ष ज्यांचं वय आहे त्या 18 वर्षाच्या वरील ज्या महिला आहेत त्या महिलांना महिन्याला 2,500 रुपये हा अनुदान द्यायचा निर्णय घेतला. महिलांच्यासाठी मोफत बस प्रवास आणि गॅस सिलेंडरची किंमत फक्त 500 रुपये हा निर्णय आज तेलंगणाने राबवला आणि ज्येष्ठ नागरिक जे कोणी असतील त्यांना महिन्याला 4,000 रुपये पेन्शन ही त्या ठिकाणी सुरू केली. मी उद्दाम सांगतो याच्यासाठी काँग्रेस असेल मित्र पक्ष असतील त्यांच्या हातात लोकांनी सत्ता दिल्याच्या नंतर निवड सत्तेच्या संबंधीची भूमिका आम्ही मांडत नाही. त्याच्यामुळे जी आश्वासनं दिली त्याच्यात अंमलबजावणी करतं. त्याची ही 2 उदाहरणं गेल्या 8-10 महिन्यात जिथं निवडणुका झाल्या तिथली आहे. त्याची नोंद आपण सगळ्यांनी घ्यावी आणि जे या सगळ्या गोष्टी करतो असं म्हणून ज्यांनी सांगितलं आणि केलं नाही त्या फसव्या प्रवृत्तीला खऱ्यासारखं बाजून ठेवा एवढीच विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद साहेब. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.